आपण जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा तेव्हा पनीरची डिश हमखास मागवली जाते. पण त्यातलं पनीर किंवा मसाले शुद्ध आहेत की बोगस माल तुमच्या गळ्यात मारला जातोय याचा विचार कधी केलाय का? आज 3 वेगवेगळ्या शहरातून समोर आलेल्या 3 घटनांमुळे हा प्रश्न उपस्थित झालाय. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. राज्य महाराष्ट्र. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात FDA कडून अॅनालॉग पनीरवर बंदी. राज्य तेलंगणा. हैदराबादमध्ये 25 टन बनावट मसाले जप्त. राज्य उत्तर प्रदेश. कानपूरमध्ये बनावट हळदीचा पर्दाफाश. 3 राज्यातल्या या 3 घटना आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी अॅनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी घातली. अॅनालॉग पनीर शुद्ध दुधापासून नाही तर पाम ऑइल वापरून बनवलं जातं, ज्याचा लॉंग टर्म मध्ये आरोग्याला धोका असू शकतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. महाराष्ट्रात पनीर रडारवर असताना कानपूरमध्ये हळदीची भेसळ समोर आली. हळद प्रत्येक घरात मसाल्याचा पदार्थ आणि औषधी पदार्थ म्हणून सर्रास वापरली जाते. पण कानपुरात केमिकल युक्त रंग आणि तांदूळ वापरून बनावट हळद तयार केली जात होती. बनावट हळदीच्या या कारखान्यात एकही हळकुंड नव्हतं. तांदूळ बारीक करून त्यात रंग मिसळून ही भेसळयुक्त हानिकारक हळद तयार होत होती. कुछ एसेंस और कलर मिला के हल्दी बना रहे हैं और इनके पास मिर्चा भी है जिसमें भी रंग की मात्रा काफ़ी ज़्यादा पाई जा रही है. इस तरह से करीब 4 लाख से अधिक का माल यहाँ पे सील किया गया है. 6 नमूने एडल्ट्रेंट के और इनकी हल्दी के, चावल के, कलर के यहाँ से संग्रहित किए गए हैं, जिसको जांच के लिए भेजा जा रहा है. हैदराबादमध्ये तर 25 टन मसाल्यांचा भांडाफोड झाला. लवंग, हळद, जिरं, शहाजिरं, बडीशेप या मसाल्यांमधील भेसळ समोर आली. मसाले अधिक आकर्षक दिसण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर होत होता आणि या फसवणुकीचं प्रात्यक्षिकच पोलिसांनी सादर केलं. లవంగ్, సోప్, షాజీరా, డెమో చూపించేశాను. దీంట్లో ఫుడ్ కలర్ ఉన్నాయి కాబట్టి ఇమీడియట్గా వస్తుంది. ఈ మస్టర్డ్ సీడ్లో పక్కా కలర్ యూజ్ చేశారు, క్లాత్ డై. దీని గురించి ఇది కలర్ రాదు. देशभरातल्या या 3 घटनांनी भेसळीचं भीषण वास्तव समोर आणलंय. त्यामुळे ताटातलं अन्न फक्त चविष्ट असणं पुरेसं नाहीये, तर ते शुद्धही असायला हवं. कारण भेसळ डोळ्यांना जरी दिसत नसली तरी तिचे परिणाम मात्र आयुष्यभर सहन करावे लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.